नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी माहिती सांगतो. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर ही झाली आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. काल जेव्हा मी विश्लेषण केलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की आता आपल्याला एम पॅटर्नचा शोध घ्यायचा आहे, एम पॅटर्नची वाट बघायची आहे. ज्या वेळेला एम पॅटर्न होईल त्यानंतर आता मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. आणि हे पण सांगितलं होतं की इथे आपल्याला एम पॅटर्न सारखं दिसतंय, पण अजून पूर्ण खात्री पटलेली नाही. याचं कारण ह्याच्या खाली आपल्याला अजून क्लोजिंग आलेलं नाही. तर त्यामुळे इथे एम पॅटर्न सारखं स्ट्रक्चर तर दिसतंय, पण पूर्ण खात्री होण्यासाठी आपल्याला ह्याच्या खाली क्लोजिंग येणं आवश्यक होतं. आणि आज तुम्ही बघू शकता डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यानंतर बाउन्स जरी आला असला तरी पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू झालं. तर अशा प्रकारे तुम्ही जर इथे बघितलं तर हा जो एम पॅटर्न होता त्याचं ब्रेकआउट सुद्धा आलं आणि ब्रेकआउट नंतर आपल्याला खूप चांगलं खालच्या बाजूला टार्गेट देखील बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एक छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसला आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं पण खूप चांगलं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं. साधारण 1:2 च्या आसपास आपल्याला इथे, पण हे छोटं हे होतं. 1:2 आपल्याला जरी दिसत असलं तरी खूप मोठं टार्गेट काही इथे आलं नाही. आणि त्यानंतर आता परत आपल्याला एक क्लिअर कट एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आणि हा एम पॅटर्न आपल्याला जसा पाहिजे तसा आहे. आजच ऑलरेडी त्याच्यामध्ये काय झालंय, खालच्या बाजूला क्लोजिंग झालंय, त्याचा लो सुद्धा तुटलाय. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसतंय की एम पॅटर्न तयार झालाय, त्याच्यामध्ये ब्रेकआउट पण आलेला आहे. आणि आता जर समजा सोमवारी इथे काय होऊ शकतं, आणखीन किंमत थोडीशी खाली जाऊ शकते. ह्याच्यामुळे झालंय असं की किंमत आणखीन थोडी खाली जाऊ शकते. जरी बाउन्स आला तरी आणखीन खाली जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे आजचा जो दिवस होता, गॅप डाउन ओपनिंग, त्यानंतर बाउन्स, परत सेलिंग, परत एक बाउन्स, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एका ठराविक एरियामध्येच आपण आज दिवसभर पण व्होलाटाईल मूव्हमेंट ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची मूव्हमेंट आपण निफ्टीमध्ये बघितली. आता कदाचित काय असेल, मागचे काही दिवस कंटिन्युअस तेजी होतीये, त्यामुळे इथे काय झालं, प्रत्येक सेलिंगच्या वेळेला आपल्याला एक बाईंगचं वेव बघायला मिळाली. प्रत्येक सेलिंगच्या वेळेला एक बाईंगची मूव्हमेंट बघायला मिळाली. ह्याचं कारण असं आहे की बरेच जण अजूनही तेजीच्याच मानसिकतेमध्ये आहेत. मग अशा वेळेला सुरुवातीला थोडंसं असं व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळते आणि मग जर खरोखरच इथून खाली जाणार असेल तर मग ती मोठी मूव्हमेंट मग अचानक आपल्याला कदाचित सोमवारी स्टार्ट होताना बघायला मिळेल. अर्थात सध्या आपल्याला काय करायचंय, पूर्ण ती चालू झाल्याशिवाय त्याच्यावर पूर्ण आता फोकस करायचं नाहीये. आधी स्टेप बाय स्टेप जाऊया आणि मग सोमवारी वगैरे किंवा मंगळवारी आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट होईल. तर हे झालं आज निफ्टी 50 मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं. आता आपण काय करूया, या सर्व ज्या लेवल आधीच काढल्या होत्या
ते आता काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता ज्या वेळेला आपण इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये येतोय, तर वीकली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतोय. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय होती बघा, आपण थोडंसं काही हाय जे आहेत ते मार्क करून ठेवूया. आता आपल्याला इथे दिसतोय हा आपल्याला लाईफ टाईम हाय आहे निफ्टी 50 मधला 26,277 च्या आसपास. त्यानंतर जो एक हाय झाला होता तो आपल्याला इथे दिसतोय, बरोबर. त्यानंतर आपल्याला इथे एक हाय झाला होता तो आपल्याला इथे दिसतोय. आता मी काय केलं, 3 हाय मार्क केलेत. आता ह्याचं आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे काय झालं होतं, ह्या बाबतीत तुम्ही जर हे व्हिडिओ नियमित बघत असाल तर मी सांगितलं होतं, इथून आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं होतं, बरोबर. मात्र इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या दोन्ही आठवड्याच्या कॅन्डल बनल्या, ह्या दोन्ही आठवड्याच्या कॅन्डल रेड बनल्या आणि या दोघांनी काय दाखवलं आपल्याला, बेरिश मुवमेंट किंवा बेरिश इंडिकेशन दिलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या पुढच्या आठवड्यात किंमत परत खाली आली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा जो ब्रेकआउट झाला होता हा म्हणजे फेक ब्रेकआउट होता असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मात्र खाली आल्यावर मग आपल्याला इथे हे झालं की पुन्हा एकदा वर जायला लागलं आणि ही जी कॅन्डल बनली ह्या कॅन्डलनं काय केलं, पुन्हा एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न केला आणि ह्या पुढच्या कॅन्डलनं आपल्याला काय केलं, तो ब्रेकआउट टिकाऊ आहे, सस्टेन्ड आहे असं दाखवलं. मात्र आता इथे काय झालंय, तोपर्यंत बनलेला जो हा हाय होता, इथे आता काय झालंय, त्याचा ब्रेकआउट आल्यासारखा दिसतोय. हा एरिया तुम्हाला इथे बघितल्यानंतर लक्षात येईल की लाईफ टाईम हाय आहे. त्याच्यानंतरचा जो निफ्टीचा हाय आहे, या दोघांच्या मध्ये आज किंमतीनं काय केलंय, रिजेक्शन फेस केलंय. म्हणजे आपल्याला हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे असं आपण म्हणू शकतो आणि आज तसं होताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि हा रेझिस्टन्स झोन का झालाय, तुमच्या इथे लक्षात आलं असेल, लाईफ टाईम हाय आणि त्यानंतरचा नेक्स्ट हाय या दोघांमधली जी लेवल आहे, तर त्यामुळे साधारण 26,104 पासून 26,277 पर्यंत हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन आहे. तर त्याच्यामुळे वरच्या बाजूला आपल्याला किमतीला रिजेक्शन बघायला मिळालं, किंमत वर गेल्यानंतर सेलिंग झालेलं दिसतंय. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल की आपण हा रेझिस्टन्स झोन ब्रेक करून वर जाणार आहे का, की आपण इथूनच खाली जाणार आहे. मला जर विचाराल तर मला असं वाटतंय 60 ते 70% शक्यता अशी आहे की इथून खाली जाण्याची चित्र आहेत, बरोबर. खाली जाण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. अर्थात मार्केटमध्ये आपण कधीही एकदम गॅरंटीनं 100% असं काही सांगू शकत नाही. तर इथून खाली जाण्याचंच आपल्याला हे दिसतंय. पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा कॅन्डल बनेल त्यावेळेला आपण ह्याच्यावर आणखीन जास्त चर्चा करू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला दिसतंय अजूनही ह्या लेवलच्या वर क्लोजिंग आलेलं नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लेवल ब्रेक झाली आहे पण जाऊन आपल्याला किंमत खाली आलेली दिसतीये. तर माझ्या मते तुम्हाला आता चित्र स्पष्ट झालं असेल. ब्रेकआउट दिला, लाईफ टाईम हायच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाला आणि आता कदाचित आपल्याला सेलिंगची शक्यता आहे. याचा अर्थ सेलिंगच येणार आहे आणि सेलिंग येऊनच आपण खाली जाणार आहे असं आत्ता घेण्यात अर्थ नाही. एक आठवडा अजून थोडीशी वाट बघावी लागेल आणि मगच आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तर मी इथे 60 ते 70% असं म्हटलंय. याचं कारण जवळजवळ 20 ते 30% आपल्याला शक्यता आहे की इथनं ब्रेकआउट करून वर सुद्धा जाईल. अर्थात ही शक्यता फार रेअर आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला पुढच्या आठवड्यात ते चित्र स्पष्ट होणार आहे. तर आता वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय ते आपण समजून घेतलं. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही इथे बघाल, मी थोडस झूम करतो, आपल्याला इथे काय दिसेल. आता ही एक लेवल जी आहे ती मी मार्क करून ठेवतो. हा आपल्याला रेझिस्टन्स होता, बरोबर. हा रेझिस्टन्स होता. तुम्ही इथे बघितलं या वेळेला काय झालं, डायरेक्ट गॅप अप ओपन झालं, गॅप भरली गेली, किंमत वर गेली, एक नवीन हाय बनवला या ह्याच्यामध्ये, बरोबर. आणि आता काय झालंय, आपल्याला ब्रेकआउट देणारी जी कॅन्डल आहे, आपला नियम काय आहे, समजा ही लेवल ब्रेकआउट झालं, ह्याच्यावर आपल्याला ही लेवल ब्रेक झाली, हा रेझिस्टन्स ब्रेक झाला असं आपण कधी म्हणतो, एखादी कॅन्डल ह्याच्यावर आपल्याला क्लोज व्हायला पाहिजे, बरोबर. तशी ही कॅन्डल झालेली आहे आणि नेक्स्ट काय असतं की नेक्स्ट कॅन्डलनं आपल्याला हा हाय मोडला पाहिजे. तसं झालंय का, तसं झालेलं नाहीये. म्हणजे आत्ताच्या दृष्टीनं बघायला गेलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा हा जो आपल्याला ब्रेकआउट दिसतोय, हा आपण असं म्हणू शकतो की हा
फेक ब्रेकआउट वाटतोय. कन्फर्म कधी होईल? पुढच्या आठवड्यात कन्फर्म होईल. आणि त्यानंतर आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल दिसतेय. म्हणजे इथे आपल्याला हे सर्व जी चिन्ह दिसत आहेत, ह्यावरून आपल्याला असं म्हणू शकतो आपण की कदाचित पुढच्या आठवड्यात जर ह्या आजचा जो लो आहे तो ब्रेक झाला खालच्या दिशेनं, तर आपल्याला आणखीन थोडंसं निफ्टी 50 मध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं. तर ह्याची कारणं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण हा चार्ट बघतोय, तेव्हा आपल्याला हळूहळू प्राइस ऍक्शन मधून दिसायला लागलेली आहेत. माझ्या मते तुम्हाला ही प्राइस ऍक्शन आता लक्षात आली असेल. जर समजा पुढच्या आठवड्यात सोमवारी हा लो तुटला आणि ह्याच्या खालीच टिकायला लागलं, तर मग आपण थोडंसं आणखीन कॉन्फिडन्सनं म्हणू शकतो की सेलिंग येण्याची शक्यता वाढलेली आहे. बरोबर. आता ते कुठपर्यंत येईल, काय होईल, त्यासाठी एक आठवडा आणखीन थांबावं लागेल आणि मग आपण प्रेडिक्ट करू शकतो की येणारं जे सेलिंग आहे हे मोठं असेल की आपल्याला एक थोडंसं प्रॉफिट बुकिंग असेल, हे आपल्याला पुढच्या आठवड्यानंतर लक्षात येऊ शकेल. तर माझ्या मते निफ्टी 50च्या बाबतीमधलं सर्व विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे एम पॅटर्नची वाट बघायची आहे. काल बघितलं तर आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळाली. आज गॅप डाऊन झालं. गॅप डाऊन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की निफ्टीमध्ये बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि आपण ही गॅप भरून काढली होती. बरोबर. म्हणजे जिथे ओपन झालं, ही जी गॅप तयार झाली होती ही निफ्टीमध्ये बऱ्यापैकी भरून काढली आहे. बँक निफ्टीमध्ये एवढीच भरून काढली. बँक निफ्टीमध्ये अजून हा एरिया गॅप मध्ये राहिलेला आहे. आणि काय झालं, पुन्हा एकदा आणखीन सेलिंग बघायला मिळालं. नॉर्मली जसं पुढे होतं निफ्टीला फॉलो झालं, इथे परत आता एम पॅटर्न बनतोय. तर त्याच्यामुळे काय झालंय की सेम जसं आपल्याला निफ्टीमध्ये दिसतंय, बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला तोच पॅटर्न दिसतोय. आणि इथे सुद्धा आपल्याला एम पॅटर्न झालाय, याच्या खाली क्लोजिंग आलंय, त्याचा लो सुद्धा ब्रेक झालाय, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता इथून खाली जात असताना थोडासा बाउन्स जरी आला तरी पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं. म्हणजे सेल ऑन राईज अशा प्रकारचं आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा चित्र आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसायला लागलाय. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा हा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया की आपल्याला काय दिसतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं, तर वीकली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला आता इथे दाखवतो कशा प्रकारे आपल्याला हाय बनले होते. तर पूर्वीचा आपल्याला लाईफ टाइम हाय जो होता, तो हा होता. तुम्ही बघू शकता खूप मोठा आपल्याला इथे चार्ट दिसतोय आपल्या समोर. तर हा जो लाईफ टाइम हाय होता, मी थोडंसं झूम करून तुम्हाला चित्र व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करतो. तर इथे मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं की ह्या लेवलच्या खाली येत नाहीये. म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे तो मागच्या आठवड्यातला व्हिडिओ मुद्दाम काढून बघा. बँक निफ्टीच्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या अर्थी ह्या हायच्या वर किंमत इथे सस्टेन होतीये, बरोबर, आणि हे आपल्याला इथे दिसतंय, त्या अर्थी आपल्याला वर जाण्याची चिन्ह आहेत. मागच्या 2 आठवड्यातले व्हिडिओ काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल वीकली अनालिसिसचे की जेव्हा 3 आठवडे इथे आपल्याला किंमत सस्टेन होताना दिसत होती, अशा वेळेला आपल्याला एक बाउन्सची शक्यता नक्कीच होती. ओके. तर आता इथे आपल्याला काय झालंय, हा बाउन्स बघायला मिळालाय. मात्र हा ब्रेकआउट जे झालं ह्या लेवलच्या वर सुद्धा, तर इथे मात्र ही ग्रीन कलरची असली तरी सुद्धा ही शूटिंग स्टार कॅन्डल दिसते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आपल्याला परत चेक करावं लागेल. म्हणजे आता आपल्याला जो हा हाय बनला होता, बरोबर, तो सुद्धा मागच्या आठवड्यात ब्रेक झाला होता, पण खाली क्लोजिंग आलं होतं. या आठवड्यात तुम्हाला असं लक्षात येते की ही जी कॅन्डल बनली आहे ही पूर्णपणे या लेवलच्या वर बनली आहे. जशा इथे बनत होत्या तसंच इथे बनलंय. आता इथे काय झालं, इथे ही जी लेवल होती त्याच्या खाली एकदाही कॅन्डलनं क्लोजिंग दिलं नाही. जर पुढच्या आठवड्यात सुद्धा असंच झालं, वर टिकलं, तर मग कदाचित आणखीन वर जाण्याची शक्यता आहे. म्हणून पुढचा आठवडा आपल्याला फार डिसाइडिंग असणार आहे, निर्णायक असणार आहे. कारण पुढच्या आठवड्यात जर ही लेवल ब्रेक झाली, तर मग हा जो बफर झोन होता, हा आपल्याला किती सपोर्ट करतो, हा एखाद दुसऱ्या आठवड्यामध्ये लक्षात येईल. आणि पुन्हा जर किंमत इथून खाली जायला लागली, तर मग लक्षात येईल की हे सर्व फेक ब्रेकआउट होते आणि आपल्याला किंमत खाली येताना मग बघायला मिळेल. तसं झालं नाही, ह्या लेवलच्या वरच टिकली, तर मात्र मग पुन्हा वर जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठ्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टी काय करेल हे बघण्यासाठी
अजून एक आठवडा किमान वाट बघणं आपल्याला आवश्यक आहे. हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण येऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण इथे बघतोय, तर डेली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला दाखवतो की इथे आपल्याला एक टिपिकल अशी प्राइस ऍक्शन तयार झाली आहे. एकदम परफेक्ट असं नाहीये, पण जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला ह्या 3 कॅन्डलला एकत्रित बघून काय वाटतं, हा कुठला पॅटर्न आहे, हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या पेड कोर्सच्या सर्व सदस्यांना हा पॅटर्न कदाचित लक्षात आला असेल. एकदम पिक्चर परफेक्ट असा पॅटर्न नाहीये, पण ह्या 3 कॅन्डल बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात आल्या असतील. साधारणपणे हा जो एरिया आहे, हा एरिया जर ब्रेक झाला, ह्याच्या खाली किंमत जायला लागली, तर काय होऊ शकतं? मग हा जो पॅटर्न आपल्याला दिसतोय, हा पॅटर्न ऍक्टिव्हेट होईल. हा बेरिश पॅटर्न आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून सेलिंग बघायला मिळू शकतं. आज जे गॅपडाऊन ओपन झालंय आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर आपल्याला आणखीन लोच्या जवळपासच क्लोजिंग आलंय. हे थोडंसं आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना मार्केटमध्ये, जसं आपल्याला इथे बघू शकता बघा, ह्या ठिकाणी आपल्याला जशी कॅन्डल झाली होती तशाच प्रकारची कॅन्डल आपल्याला इथे तयार झालेली दिसते. त्यानंतर काय झालं, नेक्स्ट कॅन्डलनं आपल्याला सेलिंग दाखवलं. थोड्या वेळासाठी का असेना सेलिंग दाखवलं. आता इथे थोड्या वेळासाठी होतंय का आणखीन जास्त होतंय, मोठं सेलिंग होतंय, हे येणारा काळ ठरवेल. पण हे आपल्याला थोडंसं इथे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसायला सुरुवात झाली आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम वरचं हे विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स बघूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की आता वरची सर्व टार्गेट जवळपास आलेली आहेत. हे टार्गेट आपल्याला जवळपास आलं होतं, मी हे कालच सांगितलं होतं तुम्हाला. आणि इथे आता एम पॅटर्न सारखं दिसायला लागलेलं होतं. मात्र हा एम पॅटर्न आहे की नाही अजून क्लिअर कळलं नव्हतं, कारण याच्या खाली क्लोजिंग आलं नव्हतं. सेम निफ्टी सारखंच सर्व विश्लेषण आहे, त्यामुळे तेच तेच परत सांगणार नाही. इथे काय झालं, गॅपडाऊन ओपन झालं, ओपन झाल्यावर ही गॅप भरून निघाली आणि मग सेलिंग आलं. परत इथे थोडासा डब्ल्यू पॅटर्न म्हणून एक छोटी तेजी झाली आणि परत एम पॅटर्न म्हणून सेलिंग होते. हा एम पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता. त्याच्या खाली क्लोजिंग आलंय, त्याचा लो ब्रेक झालाय, सर्व गोष्टी इथे झालेल्या आहेत. तर त्यामुळे आता काय होऊ शकतं, आता आपल्याला या एरियाच्या खाली आल्यानंतर थोडं सेलिंग होईल. वर आलं, बाउन्स आला तरी आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला ह्यांची टार्गेट कशी घ्यायची असतात, हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघताय, याचा अर्थ तुम्हाला मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी मी इथे टार्गेट कसं काढायचं मुद्दाम मी निफ्टीमध्ये दाखवलं नाही, शेवटच्या इंडेक्समध्ये दाखवतोय. कारण जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात तर त्यांना आपल्याला काय करायचंय, प्रोत्साहन द्यायचंय, जेणेकरून सर्व विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. मी इथनं शॉर्ट पोझिशन घेतोय. आपण समजा इथनं शॉर्ट पोझिशन घेतली आणि इथून आपण हे ठेवलं, तर 1:1 चं टार्गेट आपल्याला साधारणपणे कुठे येतंय ते मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, साधारणपणे आपल्याला 1:1 चं टार्गेट इथपर्यंत येतंय. म्हणजे 85,110 च्या आसपास, 109, 110 च्या आसपास. तर मग 1:1 चं टार्गेट येईल. तर साधारणपणे काय होईल, इथून थोडंसं खाली येईल, परत थोडंसं वर जायचा प्रयत्न होईल आणि मग आणखीन खाली येईल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता सेन्सेक्स मध्ये येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. ते हे झालं सेन्सेक्स मध्ये आपल्याला शॉर्ट पोझिशन नंतर कशा प्रकारे टार्गेट येऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवलंय. अर्थात हे काही मी पहिल्यांदा दाखवत नाही, पूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न, इथे मी तुम्हाला डब्ल्यू पॅटर्नचं सुद्धा टार्गेट किती आलंय ते दाखवायचा प्रयत्न करतो. आता इथे तुम्ही जर बघितलं 371.34 आहे, 371.41 आहे. आपण हा हे घेऊया आणि इथून समजा आपण इथे ठेवलं आणि हा हाय आपल्याला इथे मार्क केला, तर तुमच्या लक्षात येईल 1:1.5. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ओके, इथे बघा 1:1.5, 57 आहे, आपण 1:1.5 आहे असं समजूया. म्हणजे 1 रुपयाची जर आपण इथे रिस्क घेतली असती तर आपल्याला 1.5 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर हे अंतर जर 100 पॉइंट असेल तर हे अंतर साधारण 150 पॉइंट आहे. म्हणजे 1:1.5 असं आपल्याला इथे रिस्क रिवॉर्ड बघायला मिळालं. 1:1 किंवा 1:1.5 असा जर रिस्क रिवॉर्ड आपल्याला इंट्राडे मध्ये छोट्या टाइम फ्रेम मध्ये मिळत असेल तर तो खूप चांगला मानला जातो. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नला बघायला मिळाला, ह्या एम पॅटर्नला आपल्याला बघायला मिळतो का, हे आपल्याला सोमवारी
लक्षात येईल. तर माझ्या मते सेन्सेक्सचं तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरचं विश्लेषण आज काय झालं हे समजलं असेल. आता आपण या लेवल काढून टाकूया आणि सेन्सेक्सचा चार्ट सुद्धा वीकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन करतोय. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम विश्लेषण आपल्याला आता होईल. त्यामुळे आता मी जास्त त्याचं हे करत नाही, उहापोह करत नाही. तुम्हाला फक्त मी त्या लेवल्स मार्क करून दाखवतोय. बाकी सर्व विश्लेषण तुम्हाला निफ्टी प्रमाणेच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मी इथे तुम्हाला फक्त त्या लेवल्स मार्क करून दाखवतोय. बाकी तुम्ही जर हा चार्ट बघितलात आणि निफ्टीचं अनालिसिस बघितलं, सगळं सेम लक्षात येईल. फक्त एकच फरक होता, तो म्हणजे निफ्टीमध्ये ह्या दोन्ही कॅन्डल ज्या आहेत या ह्या लेवलच्या वरच क्लोज झाल्या होत्या. सेन्सेक्सनं आपल्याला त्यावेळेला 2-3 आठवड्यापूर्वी हिंट दिली होती की इथून एक तर शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती आणि त्यानं ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग पण दिलं होतं. तर त्यामुळे आपल्याला हे पुढचं सेलिंग त्यामुळे बघायला मिळालं. बरोबर. पण फायनली पुन्हा एकदा वर आलोय. आता हा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे इथे जर आता सेलिंग येणार असेल, सेलिंग कंटिन्यू होणार असेल, तर आपल्याला त्याची लक्षणं दिसतायत. अर्थात इथे होणारं सेलिंग मी आता इथे सुद्धा परत तेच सांगतोय की सेन्सेक्स मध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती गोष्ट निफ्टीमध्ये सुद्धा असेल. पण निफ्टीमध्ये मी मुद्दाम सांगितली नाही, कारण जे सदस्य नियमित शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यांना आणखीन जास्त, ते जो काही वेळ खर्च करतात त्याचा आणखीन त्यांना चांगला फायदा व्हावा ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की इथून होणार जर सेलिंग व्हायला लागलं तर ते खूप मोठं नाही होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय होईल, थोडं सेलिंग होईल, पुन्हा एक बाउन्स यायचा प्रयत्न होईल आणि इथे मोठ्या टाइम फ्रेम वर सुद्धा जर खरोखरच मोठं सेलिंग येणार असेल तर इथे आपल्याला एक एम पॅटर्न बघायला मिळू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर हे झालं सेन्सेक्सचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. डेली टाइम फ्रेम मध्ये आपण येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या आता लक्षात आलं असेल, जसं सेन्सेक्स मध्ये आपल्याला वीकली टाइम फ्रेमला कळलं होतं, इथे सुद्धा लक्षात घ्या ब्रेकआउट दिलंय. ब्रेकआउट नंतर काय झालंय बघा, शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि शूटिंग स्टार कॅन्डलनं काय केलंय, जी ब्रेकआउटची लेवल होती त्याच्या खाली क्लोजिंग दिलंय. त्यामुळे जर आता ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला शूटिंग स्टारचं सुद्धा आपल्याला म्हणजे शूटिंग स्टार कॅन्डल जी आहे ती ऍक्टिव्हेट झाली असं दिसेल. त्याच सोबत आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचं सुद्धा इफेक्ट बघायला मिळेल, जेणेकरून हे सेलिंग थोडंसं जास्त होऊ शकतं. तर माझ्या मते तुम्हाला आता इथे सुद्धा लक्षात आलं की डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा सेन्सेक्स मध्ये थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. आजचा शुक्रवारचा लो जर सोमवारी ब्रेक झाला, कदाचित ही पण गोष्ट मी तुम्हाला ऍडिशनली सांगतो, कदाचित सोमवारी आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग सुद्धा बघायला मिळू शकतं. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आता आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी नवीन सदस्यांसाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची थोडक्यात माहिती. तर शेअर मार्केट मराठी हा साधारण 30,000 पेक्षा जास्त सदस्य असणारा परिवार आहे. बरोबर. त्यातले 26,000 सदस्य आपल्या YouTube चॅनलवरच आहेत. आणि जर तुम्हाला या परिवाराचं सदस्यत्व पाहिजे असेल तर तुम्हाला आपले जे ग्रुप आहेत WhatsApp टेलिग्रामचे हे जॉईन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. आता हे ॲप Android मध्ये पण आहे आणि iOS मध्ये आहे. तुमचा Android फोन असेल तर Androidचा ॲप डाउनलोड करा. तुमचा iPhone असेल तर iOS ॲप डाउनलोड करा. दोन्हीच्या लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. ग्रुप जॉईन केलात, ॲप डाउनलोड केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं, तर आपण 3 लेवल केले आहेत. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची. तर अशा 3 लेवल केलेले आहेत.
फ्री कोर्समध्ये आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. लवकरच आपण लाईव्ह सेशन सुद्धा चालू करतोय. पूर्वी होत होती, आता सध्या थांबली आहेत. लवकरच आपण ती चालू करणार आहोत. तर जी लाईव्ह सेशन्स असणार आठवड्यातनं 3 दिवस सर्व सदस्यांसाठी असतात, तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे. तर ह्या 2 सर्व्हिसेस आहेत. याचं नाव फ्री कोर्स आहे. त्यामुळे शेअर मार्केट शिकण्यासाठीचे 3 कोर्सेस मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेत. आता हे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत याचा अर्थ काहीतरी किरकोळ काहीतरी सांगितलंय आणि कोर्स दिल्यासारखं केलंय असं नाहीये. कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही. इतक्या व्यवस्थित आणि इतक्या विस्तृतपणे तुम्हाला ह्या कोर्सेसमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे, तर तुम्हाला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे. याच्यामध्ये शेअर मार्केटमधल्या सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. तुम्ही मार्केटमध्ये काही दिवस काम करत जरी असाल, तरी सुद्धा ह्या कोर्समधले व्हिडिओ एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काही ना काहीतरी आणि बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, नवीन समजल्या. तर हा झाला पहिला कोर्स. एकदा तुम्हाला बेसिक सर्व संकल्पना ज्या आहेत या व्यवस्थित समजल्या, की त्यानंतर मग तुम्हाला दुसरी स्टेप असते, ती म्हणजे मार्केटमध्ये विश्लेषण करायला शिकायचं. तर त्याच्यासाठी टेक्निकल एनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे. पुन्हा एकदा सांगतोय, इतका चांगला टेक्निकल एनालिसिस कोर्स आपल्या मराठीमध्ये तुम्हाला दुसरा सापडणार नाही. याचं कारण आपण मॅक्झिमम इंडिकेटर जे कॉमन वापरतो ते अगदी विस्तारानं समजून सांगितलेले आहेत. त्यामुळे टेक्निकल एनालिसिस कोर्स हा जरी फ्री कोर्स असला तरी सुद्धा पेड कोर्समध्ये सुद्धा कोणी एवढं शिकवत नाही, इतकं त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला लागल्या, टेक्निकल एनालिसिस करता यायला लागलं, की मग पुढची स्टेप असते आपल्याला ट्रेडर व्हायची. आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे. हा कोर्स सुद्धा तुम्ही आपल्या ॲपमधनं शिकू शकता. तर हे 3 कोर्सेस फ्री आहेत, आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आता तुम्हाला जर समजा हे झालं फ्री कोर्स विषयी. फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सगळी माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे. प्रीमियम ग्रुप अशा 2 शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती दिली जाईल. जसं आपले फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत, प्रीमियम ग्रुप सुद्धा ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची 1 वर्षाची मेंबरशिप सुद्धा ॲपमध्येच मिळेल. त्यानंतर आपले जे पेड कोर्सेस आहेत त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा त्याला ॲडमिशन घ्यायची असेल, तर पेड कोर्स अशा 2 शब्दाचा एक WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल आणि पेड कोर्सचं ॲडमिशन आणि शिकण्याची सर्व सोय आपल्या ॲपमध्येच उपलब्ध आहे. तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपली इथेच रजा घेतोय. धन्यवाद.